तर कायमच दुष्काळी असणाऱ्या सांगोला तालुक्यामध्ये 2 तासात 170 मिलीमीटर पाऊस झालेला आहे आणि विक्रमी पावसाची नोंद झाली आहे। त्यामुळे सांगोला तालुक्यामध्ये तसंच कडलास, वासूद, अकोले, निजामपूर, जवळा अशा अनेक गावात शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। नागरी वस्तीमध्ये देखील पाणी शिरलंय। काही गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली। संपूर्णपणे जनजीवन त्यामुळे विस्कळीत झालंय। आणि याबाबतच सांगोला इथनच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी। सांगोल्यामध्ये काल रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय, त्यामुळे शेतीसह अनेक नागरी वस्तीत देखील पाणी शिरले। आपण आता आहोत कडलासमध्ये। कडलास असेल, निजामपूर असेल, वासूद, अकोला अशा 5 ते 6 गावात 155 ते 160 मिलीमीटर इतक्या मोठ्या पावसाची नोंद झाली। त्यामुळे सारे नागरिक आता घराच्या बाहेर आहेत। जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे। संपूर्णपणे नागरिक आहेत, लहान मुलं या पाण्याला आनंद घेत आहेत, मात्र नागरिकांचे मात्र बेहाल होताना दिसत आहेत। आपल्यासोबत माजी आमदार शहाजी बापू पाटील आहेत, ते सुद्धा इथं पाहणी करायला आहेत। बापू, काय तालुक्याची परिस्थिती आहे? सांगोला तालुका हा अवर्षणग्रस्त तालुका आहे, त्यामुळं असा अचानक पाऊस येणं हे आमच्या तालुक्याला एक मोठं संकट आहे। गेल्या रात्री 8 पासून 11 पर्यंत प्रचंड मोठी ढगफुटी झाल्यामुळं अनेक जण बेघर झालेले आहेत। गटाराची व्यवस्था रस्त्याच्या कडेला नसल्यामुळं त्यातून पाणी वाहून न जाई व्यवस्था नसल्यामुळं सगळं वाडी वस्ती पाणी घुसलेलं आहे। लोक हवालदिल झालेले आहेत। शासकीय पातळीवर त्यांना योग्य ती तातडीने मदत करण्याचं काम चालू आहे। मुख्यमंत्री किंवा एकनाथ शिंदे यांच्याशी काय बोलणं झालं तुमचं? काय मागणी? शिंदे साहेबांना सकाळी फोन झाला, पाहणी करून संध्याकाळी पुन्हा मला एक रिपोर्ट द्या म्हणले। मी संध्याकाळी त्यांना बोलणार आहे। पालकमंत्री जयाभाऊ गोरे बरोबर बोलणं झाले, ते बी भेटीला सांगोला तालुक्याला भेट देण्यास कबूल केले। ते आज उद्या कधीतरी येऊन भेट देऊन जातील। सांगोल्यातली परिस्थिती अत्यंत गंभीर होत असताना सरासरी 500 मीटर होणारा पाऊस मात्र एकाच रात्रीत 170 मिलीमीटर पाऊस झाला। याची थेट एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिसाळ, संकेत कुलकर्णी, एनडीटीव्ही मराठी, पंढरपूर।